बरं माझं काय म्हणायचं सर, तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का? येते ना. मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये? हा, मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मग मराठा तुम्ही? समाजाच्या विरोधात नाही बोललो. तुम्ही माझे मग व्हिडिओ पाहिले का तुम्ही? मग अहो सर, तो एक सांगा, तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतोय म्हणून? तर मला हे सांगा, मी मी तर त्या बघा सर, ऐका ना, ऐका बघा तर माया, तुमच्यावर फार प्रेम, ऐका ना, नाही ऐका ना सर, ऐका माया, ऐका तुम्ही मानी माया तुम्ही माझं पहिलं ऐका, तुमच्यावर फार प्रेम आहे, ऐका ना सर, तुम्ही ऐका बघा, माया, ऐका ऐका तुम्ही. ऐका, बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट आहे, पण ऐका ना, हा, तुम्हाला एक पण वाईट बोलते, पण तुम्हाला वाटतं की नाही छगन भुजबळ पॉलिटिक्स करतोय म्हणून? छगन भुजबळ नाही, मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले. तुम्हाला तेच समजून नाही राहिलं. अच्छा, म्हणजे मराठा समाज सगळे आपले मराठी नेता ना, मराठी नेता, ऐका ना, सगळ्यात सगळ्यात बघा तो सांगतो ते नितेश छगन भुजबळ करून राहिला, देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला. तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं. हो, आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते हो, कोंबडी चोर पोरग ते अंड ना ते, हो, तो तर मराठाच होय. तो मराठा कुठे आहे हो? तो काय ते मराठाच्या नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर. बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही, लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना, तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही? हो, तर तुम्ही काय करा, तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं नॉलेज असणारा तुम्ही माणूस सगळ्यात पहिले पकडा. एक काम करा सर, ओबीसी जरा मोठा मेळावा घ्या, की जरांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना, हा. ती मोठी सभा घ्या सर, कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बरं का. ते बरं कसं आहे, नावी समाजाचे किती आमदार आहे, धोबी समाजाचे किती आमदार तेवढे सांगा तुम्ही. आहेच नाही ना. आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसतं त्या ओबीसी नावावर लोकांनी घर भरव. ऐका ना, हॅलो, बघा हा, कोणत्या समाजाच्या विरोध नाहीये, सगळ्यात हा, बघा भागवत कराड साहेब, हा, हॅलो, फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून, कोण? भागवत कराड. त्याची नगरसेवकाची लायकीने तो त्याला बनवलं. अंबादास दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला, त्या व्यक्तीला काय आज विरोधी पक्षाने दिले फक्त मराठा धिंगाणा करायला. आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुक्काम होतो, त्याला पद दिलेलं आहे, पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगरिबाला दिलेलं नाही. आणि सगळ्यात सांगतो, सगळ्यात जास्त ओबीसीवर अन्याय करतोय. हॅलो, ओबीसी हा 54% आहे आणि त्याला आरक्षण 19% आहे. सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जातीनिहाय फक्त जनगणना तुम्ही झाली सर बघा, पाहिजे. तुम्ही सर तुम्हाला बघा, मला तुम्हाला इतक्या शिव्या द्यायचा विचार आहे, पण देऊ शकत नाही, कारण तुम्ही गुरु आहे. गुरुमध्ये मराठा असतील, नाही एससी नाही, समाज मला असतील, शिवा देऊन का जाणार आहे? मला शिवा देऊन का करणार आहे? तुम्ही गुलाम मी झाले काही ना त्या छगन भुजबळ ते. आता तुम्ही कधी तुम्ही पक्षाचे कोणते आहे, तुमची कास्ट कोणती आहे? बरं ठीक आहे, बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे. तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये? कुणबी आहे मी. मराठा कुंभी का? कुणबी आहे मी. कुंभी मराठामध्ये कुंभी येते तीच का? हो. का म्हणजे न्हावी कुंभी, धोबी कुंभी असं काहीतरी आहे का? नाही. मग शेटू लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून? अजून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? अरे तुला लाज वाटली पाहिजे ना, कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे ना तुम्ही. अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? बोलायचं नाही तुम्ही सांगा ना, मग तुम्ही धोबी कुंभी बाबा. मी अरे बयाडा, तुला समजते का आरक्षण कसं भेटते? अरे तुला काय विचारतो रे बैल, ऐक ना, नॉलेज आहे का? तू कोणतं कुंभी आहे? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी? सांग ना. टोट्या समजते का? तुले अरे सुद्धा बोलून राहिलो तर तुले मले नको म्हणू, ऐक ना. अरे मग काय करतो तुले सुद्धा तुझ्या मागची कुंभी काला म्हणलं? सांग ना, तो ओबीसी मध्ये. तुला काय विचारतोय मी, की तू नाभी कुंभी आहे का धोबी कुंभी? सांग ना, मराठा कुंभी आहे ना तू कोणता कुंभी सांग. मी सांगतो, शेतकरी बघा, धोबी पण कुंभी आहे, ते पण शेती करतात. मग आय नेमकं हाय कोणाची अवलाद? कुणबी आहे म्हटलं, अरे समजलं? कोणता कुंभी रे? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी आहे? साल्या जास्त अरे बोलू तुझ्या नको. मायचा पोलीस स्टेशनला देतोय मग